समृद्ध निसर्ग कोणाला नाही आवडत. निसर्गाला हिरवेगार करण्याची एक साधी, सरळ आणि सोपी पद्धत ती म्हणजे सीड्स बॉल. त्याबद्दल आपण जाणून घेणार. सीड बॉल बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या बिया, गाई किंवा म्हशीचे शेण आणि माती यामध्ये थोडेसे पाणी घालून योग्य मिश्रण करून त्याचे बॉल बनवायचे. प्रत्येक बॉलमध्ये, सीड बॉलमध्ये बी येईलच असे काही नाही. त्यामुळे पूर्ण बॉल तयार झाल्यानंतर ओला असतानाच त्याच्यामध्ये आणखी एखाद दोन बी घालून द्यावी, म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये बी आहेच हे निश्चित होते. आपण पाहिलं माती, शेण आणि पाणी टाकून आपण त्याचा गारा चिखल तयार केला. त्याचे मध्ये थोड्या बिया टाकल्यात आणि त्याचे गोळे बनवले. गोळे बनवल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एक एक बी टाकत जातं, म्हणजे एखाद्या गोळ्यामध्ये जर बी आली नसेल तर त्यामध्ये ती सुद्धा येऊन जाईल व अशा पद्धतीनं आपले सीड बॉल तयार होतात. हे सीड बॉल तयार झाल्यानंतर आपण जेव्हा केव्हा बाहेर फिरायला जातो पावसाळ्याच्या दिवसात, तेव्हा ते सोबत घेऊन जा आणि ते मोकळ्या पडीत, डोंगराळ, माळरानावर टाकताना मात्र काटेरी झाडं असतील तर फारच चांगलं, कारण त्यामुळे काय होईल की प्राण्यांपासून त्यांचं रक्षण होईल. अशा पद्धतीने बीजारोपणाची, सीड बॉलची ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि निसर्ग समृद्ध व्हावा हीच सदिच्छा. वर्षभर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं फळावळी येतच असतात. ते खाऊन झाल्यावर त्या बिया फेकून न देता त्या वाळवून त्यापासून आपण सीड बॉल तयार करू शकतो. सीड बॉल तयार करणे शक्य नसले तरी आपण दुसरा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. आंबा, नीम, जांभूळ, चिंच यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया पासून आपण सीड बॉल किंवा सीड बॉल बनवणे शक्य नसल्यास या पद्धतीने कागदामध्ये 4-5 वेगवेगळ्या झाडांच्या बिया टाकून आपण त्यांच्या छोट्या छोट्या पुड्या तयार करू शकतो आणि या पद्धतीने त्या ठिकाणी पुड्या तयार करता येतात. या पद्धतीने पुड्या बांधून किंवा सीड बॉल तयार करून पावसाळ्यामध्ये आपण त्या रुजवू शकतो. अशा पद्धतीने बनवलेले सीड बॉल पावसाळ्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी मोकळ्या मैदानात त्या ठिकाणी टाकावे. शक्यतो काट्याकुट्यांमध्ये टाकल्यास ते जगण्याची आणि वाढण्याची हमी असते. अशा पद्धतीने सीड बॉल किंवा कागदी पुड्यांमध्ये बिया बांधून आपण त्या जमिनीत रुजवू शकतो. या पद्धतीने बीजारोपण करून वृक्ष संवर्धनाच्या चळवळीत आपण सर्वांनी सहभागी व्हावे. सहज, सोपी अशी ही पद्धत आहे. यात सर्वजण सहभागी होऊ शकतात आणि आपण हे कृतीत उतरावे ही सदिच्छा.